सॉरी. आजपर्यंत तू मला सगळं खरं सांगायचा प्रयत्न करत होती, पण मीच ऐकलं नाही ग तुझं. मी विश्वास ठेवला नाही तुझ्यावर. अनिका सुधारली आहे, ती बदलली आहे, या गोष्टीवर मला विश्वासच ठेवायचा नव्हता. माझं चुकलं ग. कमळे, मला तुझ्या बोलण्याचं काय बी वाईट वाटलेलं नाही. मला फक्त तुझी काळजी वाटत होती ग. अरे मला अन्नपूर्णा आजी आणि राजन काकांची जास्त काळजी वाटायला लागली आहे ग. आज न उद्या आपल्याला या घरातनं निघून जायला लागणार आहे. एकच आशा होती का आजींची मोठी नात नाही तर निदान बारकी नात तरी सुधारली आहे बघून त्यासने किती बरं वाटेल. पण सगळं सगळं खोटं निघालं ग. कमळे, त्यांचा अजून काहीतरी मोठा प्लॅन सुरू आहे बघ. नक्कीच काहीतरी मोठं करणार आहे त्या. आपल्याला आता लई सांभाळून राहायला लागतंय. त्यांचा काही भरोसा नाही, त्या काय बी करतील. राणी आजी, हवाला फ्लॅट आहे का त्याचा? ह्याच्यातला पोल आहे तो त्याला? हो शांत. ओ गॉड, तारा काय आहे? माझा इन्सल्ट करायचा होता म्हणून मला इथे बोलवलास? किंवा स्टाफ तरी बघून ठेवायचा होतास? आता इथे उभं राहण्याची लायकी तरी आहे का तुझी? न विचारता आलीस आणि आमचा प्रोग्राम डिस्टर्ब केलास पुन्हा एकदा. काय झालं मॅडम? एवढं रात्रीच्या अशा एकट्याच बसल्या, काळजीत बी दिसताय. मला तुमच्याशी बोलायचं होतं. हा बोला ना. तुम्ही बसा. अहो नाही, मी ठीक आहे, तुम्ही बोला. तुम्हाला त्या कमळीबद्दल काय वाटतं? म्हणजे कशी वाटते ती तुम्हाला? म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? म्हणजे कमळी अन्नपूर्णाताईंची नात आहे, पण ती तुम्हाला आपल्या ऋषीसाठी कशी वाटते? मॅडम, अहो तुम्हीच मला सांगितलं नव्हं का तुम्हाला तुमची सून कशी पाहिजे ते. मग कमळी त्या मापात बसते हवंय? नाही बसत ना, बिलकुलच बसत नाही, कुठल्याच बाजूने बसत नाही. म्हणजे ऋषी आणि ती नाही, ती शोभतच नाही ऋषीला. काय आहे, मी अन्नपूर्णाताईंना वचन दिलं होतं. म्हणजे हे कमळीचं स्थळ त्यांच्याकडून आलंय आणि मी अन्नपूर्णाताईंचा खूप आदर करते, त्याच्यामुळे त्यांना नाही म्हणणं नाही जमत आहे मला. म्हणजे साधनाताई बघा, ती कमळी आहे ना, खरंच खूप चांगली, खूप हुशार आहे, सच्ची आहे, आपल्या ऋषीची चांगली मैत्रीण आहे. पण ऋषी आणि ती नाही मॅम, मला हे काही पटत नाहीये आणि म्हणूनच मी खूप कन्फ्युज्ड आहे. माझं एक मन म्हणतं की हो म्हणावं, पण दुसरीकडे वाटतं हे कसं शक्य आहे? नाही म्हणजे ती या घरात सून म्हणून आली ना, तर माझं मन तिला सून म्हणून स्वीकारेल का नाही हे नाही माहिती मला. म्हणूनच मी तुम्हाला विचारते की तुम्हाला काय वाटतं या नात्याबद्दल? नाही ना? कमळी ऋषी. मॅडम, आपण एखादा योग्य व्यक्ती निवडला ना, तर त्याच्यासोबतचं नातं काका, काय झालं? तुम्ही बोलवलं? कमळे, खूप मोठा घोळ झालाय ग. मला काही सुचेनासं झालंय. मला वाईट वाटतंय, पण आपल्याला हा सगळा खेळ थांबवावा लागेल आता. काय झालंय? मला काय कळलं नाही. कमळे, आता ती वेळ आली आहे. मला वाटलं नव्हतं हे असं काहीतरी होईल, पण आपल्याकडे आता दुसरा पर्याय नाहीये. जे काही खरं आहे ते आपल्याला आईला सांगावं लागेल, कारण आईने. एक मिनिट, सॉरी, खरं आज नको. म्हणजे मला कळतंय आजींना सगळं खरं कळलंच पाहिजे, पण आज नको. माझं जरा लय महत्वाचं काम आहे, त्यामुळे आपण उद्या बोलूया का?
काय झालं कमळे? सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक आहे, तुम्ही नका काळजी करू. पर आपण उद्या बोलूया, चालतंय? ठीक आहे, सांगू उद्या. पण तू आई सोबतच राहा हा, कारण उद्या तिला सगळं खरं कळल्यानंतर ती कशी रिॲक्ट होईल आपल्याला नाही माहित. कमळे, आपल्याला हे करावंच लागेल बाळा. ठीक आहे, मी आलो. ए निंगे काय झालं? ऑल ओके ना? होय, ओके आहे. यो बघा सर, आता गाल बघा कसं झालाय तो. काय झालं? ती कमळी अहो मशीन कसल्या जोरात मारलंय बघितलं काय? म्हणजे ठरून असलं तरी एवढं जोरात मारतात होय. आडवान पर दुखायला लागलंय माझं. थांबा, येऊन दे तिला बाहेर. बुकनाच करतो आता तिचा. सर, तिथं माझा गाल टोमॅटो सारखा झालाय आणि तुम्हाला हसू यायलंय वय. सॉरी निंगे, अशा मोठ्या मोठ्या लढाईमध्ये छोटी छोटी जखम होत असते. इट्स ओके. मला आश्चर्य याचं वाटतं ना की हे सगळं त्या अनेकांनी घडवून आणलंय. मी ट्रस्ट करून चूक केली यार. इतका मोठा खेळ खेळेल ती असं वाटलं नव्हतं मला. अहो सर, ती काय गुणाची आहे चांगलंच माहिती आहे मला. आणि हे समजे खेळ ती कडू आजी खेळायली. सर, आज काय बी झालं तरी त्यांचा खेळ उघडा पाडायचाच.